महाराष्ट्र शासनासमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे, कारण की मराठे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने वाटचाल करण्याची भाषा सुरू केली आहे आणि ते करणार देखील आहेत. 27 ऑगस्टला ते मुंबईच्या दिशेने जात आहेत आणि 29 ऑगस्टला ते मुंबईत पोहोचणार आहेत. आणि त्यामुळेच आता सरकारसमोर पर्याय काय आहेत, तर सरकारने एकच पर्याय सध्या अवलंबला दिसतोय आणि फेक नॅरेटिव्ह तयार करून जरांगे पाटलांना प्रचंड बदनाम करण्याची तयारी सरकारच्या नेत्यांनी सुरू केली आहे. मग त्यामध्ये चित्रा वाघ असतील, परवीन दरेकर असतील, गुणरत्न सदावर्ते देखील फडणवीसांचेच माणसं आहेत, लक्ष्मण हाके असतील. लक्ष्मण हाके काय बोलत आहेत, तर 28.5 किलोचं भूत महाराष्ट्र सरकारला परेशान करत आहे. हाके, अरे आपली लायकी काय, आपण बोलतोय काय? ओबीसी समाजामध्ये देखील आपली किंमत राहिली नाही. फॉर्च्युनर आणली, कुठून पैसे मिळाले फॉर्च्युनर घ्यायला हाके तुम्हाला? हा गुणरत्न सदावर्ते ह्या पोलीस स्टेशनमध्ये जातो, गुन्हा दाखल करतो, त्या पोलीस स्टेशनमध्ये जातो, गुन्हा दाखल करतो. काय होणार आहे रे ह्याकण्या तिरप्या डोळ्याच्या? काय तू काय गुन्हे दाखल करतो, काय करणार आहेत पोलीस? पोलिसांनाही माहिती आहे तो माणूस सत्यासाठी लढतोय. पोलीस पुढे करून काय मर्द साबित होणार आहेत का देवेंद्र फडणवीस? पण फडणवीस काय, महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री झाले, परंतु इतक्या खालच्या थरावर कुठल्याच मुख्यमंत्र्यांवर महाराष्ट्राच्या जनतेने भाष्य केलं नाही. फडणवीस, तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री नाही आहात, तर मतदान चोरी करून मुख्यमंत्री झालेले आहात. हे राहुल गांधी जे बोलत आहेत ते अगदी सत्य बोलत आहेत. म्हणून मतदान चोरी करून त्या पदावर बसलात, तर जे तुम्ही चोरी केली ती केली आतापर्यंत, पण आता तरी थोडीशी बाळगा हो. आईवरून राजकारण करताय तुम्ही स्वतः करताय. काहीही मुद्दे उचलून काढायचे. अहो, माणुसकी सोडली आहे का तुम्ही? माणूस म्हणून तरी जगताय का तुम्ही? हा प्रश्न आम्हाला पडलाय. काहीच बोललेले नाही आहेत जरांगे पाटील. तुम्हाला काय वाटतं ह्या महाराष्ट्राच्या एकंदरीत परिस्थितीवर? आणि मुंबईला मनोज जरांगे पाटील जातील तर महाराष्ट्र शासन आरक्षण देईल का, याबद्दल देखील कमेंट बॉक्समध्ये निश्चितच कळवा. धन्यवाद.